आणि गाडीचा हप्ता आला की मग गल्ला फोडायला लागतो. आता गल्ला नाही, गल्ला भरलेला आपला संपला. खाऊ पिऊ संपवू, आजारी होतो त्यामुळे संपलं सगळं. त्यामुळं सेविंग काही नाही आहे. तर आता आपल्याला हार्डवर्क करायला लागेल. चला 65 रुपयाची ऑर्डर पिकअप करायला. तर मित्रांनो 6 वाजून 43 मिनटं झालेत आणि कॅल्क्युलेट मारले तर आत्तापर्यंत जेवढे झालेत 1600ला 230 रुपये कमी आहेत. 30 रुपये होईल कसं बी 200 रुपये करायचे अजून. म्हणजे आपल्याला 230 15 मिनटात 30 होतील. 7 व्हायचं 7 नंतर ना 200 रुपये होतील का? एका तासात होईल, काय हरकत नाही. पण आता आपले रेट आले म्हणल्यावर कंडिशन, कारण आता 200ची ऑर्डर पडायला पडते मला लांब. संध्याकाळची ऑर्डर असतात भरपूर. इतके असतात ना भाऊ, काय सांगू किती असतात. लय असतात, तुम्हाला माहिती किती असतात. लांब असतात, घरापासले पडत नाही अशा वेळेस, लांबला पडतात. आत्ता एक एअरऑर्डरची पडली होती जे की माझ्याकडून नकळत ॲक्सेप्ट झाली ती. मी तिथे चालतो होता पिकअप करायला. मटेरियल होतं तर छोटे 3 सिलेंडर होते. म्हटलं कुठं सिलेंडर घेत जाता, माणूस आहे का म्हटलं. नाही तर म्हटलं कॅन्सल म्हटलं. कारण छोटे सिलेंडर, मोठा असतं तर विचार केला असता, पैसे वाढवले असते. पण एरोडाला जाणं ठीक आहे, एवढं बी काही लांब नाही आहे. पण तिथनं आता नको वाटवतं मला. आणि सिलेंडर होते, माणूस असतं तर नेलं असतं. कारण एरोडावरनं स्टेशन कोणीही भेटतं सीटाने. स्टेशनवरनं कोणी म्हणजे स्वारगेटला कोणीही भेटतं. स्टेशनवरनं कोणी भेटतं 20-20 रुपयात, स्वारगेटला 60 रुपयात. आणि तिथनं 20-20 रुपये कात्रज. म्हणजे होऊ शकतं. पण विषय असा की ते सिलेंडर खूप छोटे होते, मिनी सिलेंडर होते. माझ्या गुडघ्याला लागेल एवढे 3 सिलेंडर. त्यांना म्हटलं काय झालं तर जबाबदार कोण आहे, रिस्क नाही घेत बाबा आपण. त्यांना म्हटलं तुम्ही असेल तर येतो म्हटलं. ते म्हटलं नाही, इथून घेऊन जावं, तिकडं बी असलं शॉप आहे आमचं, तिथलं ते पिकअप करतात. न म्हटलं कॅन्सल करतो. ठीक आहे म्हटलं, कॅन्सल केलं बाबा. आणि थांबलो जायचं. आय होप एखादी पुढची पडावी. असं कॅन्सल मारलं की रेटिंग काय मिळतात. पण तुम्ही सांगा यांना पोर्टर आणि रॅपिडोमधला फरक कळतो का? रॅपिडोला फक्त कस्टमर पोचवलं जातं, मटेरियल नाही. मटेरियल टेम्पो लागतो ज्याला पोर्टर ॲप्लिकेशन असतं. पण तिकडे जास्त पैसे दाखवतात म्हणून हे माणसांचं बुकिंग हे करून हे करतात. हे पहिलं बी मी सांगितलेलं आहे, लय लोक चॅप्टर आहेत. आता ते सारखं 3 सिलेंडर कोण बघणार ना पाठीमागं, त्याची एक भीती असते. मटेरियल न्यायला बी काय नाही, मटेरियल गेलं तरी आपल्यावर नाव घेतात की तुम्हीच केलं, मग आपल्याला फाईन मागतात, आपल्याशीच भांडत बसतात. कोणी सांगितलेलं लाखाला पुढे ती. त्यात ते जेवढं छोटं असेल तेवढं डोक्याला वैतागी असते. मोठं असेल तर काय नाही. एकदा कसं पोते नेलं तर मोठं एकदम 2 पोते होते, प्लास्टिक होतं, एकदम हेवी नव्हतं काय नव्हतं, पण 2 पोते मोठे होते. एवढं समजू शकतो. तिथं आपण वाढवून बी घेते तुम्हाला सांगितलं. पण उगाच या डग्यात ते 3 सिलेंडर न्यायचे, मागं 3 वेळा वळून बघायचं ट्रॅफिकमध्ये. व एखाद्याला घासली दिसली तर ते बाबा पटत नाही आपल्याला. डायरेक्ट कॅन्सल मारली. कुठं व्हायचं आहे? फिनिक्सला नाही, कात्रला चालू आहे. हे काय फिनिक्स मॉलचं कस्टमर भेटतं मला. मग जरा थांबलेत ते. आय थिंक उबर केलं असेल, पण उबरवाले आला नाहीत. त्यामुळे आता मला विचारतात दुपारची का नाही भेटत काय माहिती. आता फिनिक्सला जावा आणि तिकडनं मग रिटर्न या. कोणी सांगितलं बाबा, इथले लोकल मारतो की 4 भाडे कसं बी होतं. आता हे बघायचे की कधी पडतात जवळचे भाडे. तर आता बघू काय होतं काय नाही. तर तुम्ही बी असं मटेरियल नेत असेल तर मटेरियल बघून घ्या की मटेरियल जर असं नाही का महागातलं नुकसानदायक असेल तर घेऊ नका. एक जण शाल भेटतं त्यांना विचारते, गेला जाऊ दे आपल्याला काय करायचं. तर मटेरियल जे असेल ते नुकसानदायक असेल, काच वगैरे असेल नाही का, तर ते मटेरियल घेऊ नका. मोठं काय असेल नाही का असं केलं तरी दिसेल. तर असं करून वळायला एवढं लागत असेल तर नको बाबा, मानेला त्रास. तर माणूस नसेल तर नाहीच घ्यायचं. मी तर म्हणतो बाबा उगाच रिस्की. रॅपिडोजले ऑर्डर पडतात ते मटेरियलचं. मी म्हणतो मटेरियलचं असेल ना तर एक्स्ट्रा पैसे लावायचे 50-50 रुपये, त्याशिवाय हे सुधारणार नाही. आत्ता मला मागाशी अजून एक ऑर्डर पडली होती नाही का, आपण अगोदर कुठं होतं तिकडं आठवण आहे मला. पण तो माणूस फक्त म्हटला नाही का 3-4 बॅग आहेत आणि 2 खुर्च्या आहेत. तुला कमी पोर्टर व्हायला वाटलं काय? बरं वाटलं तर वाटलं, मला न्यायला काय लाज बीज नाही आहे. कामं तुम्हाला माहिती मी काय केले काय नाही. आपण कामाला लाज नाही, पण त्याचे चार्जेस लागतील म्हटलं 30 रुपये एक्स्ट्रा. कारण तो नुसतं मटेरियल टाकतोय, माझी गाडी भरून टाकते. कचरा कोणती आहे काय, नुसतं भरतोय नाही म्हणलं जेवढे दाखवतात तेवढेच नाही. 66 रुपये
65 रुपये त्याला 5-6 किलोमीटरमध्ये मटेरियल न्यायचं. काय पडलं तुटलं तर आम्ही आपण भरून घेणार खुर्च्या बिरच्या. येणा दिसलो काय लोकांना. जर लोक बघत असतील लोकांना तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुम्हाला तुमची जर ऐपत नसेल पोर्टर बुक करायची टेम्पो तर तुम्ही तुमच्या 2 व्हीलरवरच करा बाबा. आणि 30 रुपये तर रिक्षावाल्याला 30-40 रुपये एक्स्ट्रा. उगाच तिकडं 100 रुपये वाचवण्यासाठी तर 10-20 घालवा नाही. तुम्ही एवढं बी भिकारीपणा करू नका. डायरेक्ट तोंडवर बोलतो, भिकारीपणा करू नका. तेच जो ऑर्डर पडली पोर्टरवाला बिचारा त्याचा धंदा होईल नाही का. तुम्ही त्याच्या पोर्टरलाच मारताय. आमचं बी पोट आम्ही घेणारच आजी कामाला ऑर्डर पडलं, पण त्यात बी तुम्ही म्हणजे ते आमच्या नियमात बसत नाही तरी बी आम्ही घेतोय. आणि त्यात तुम्ही मीटरने बी नाही जात. तर डिप्लसं तुम्ही मीटरने नाही जात म्हणजे आमच्यावर केवढा अन्याय करताय. आमच्यावर करताय टेम्पोवर बी अन्याय करताय तुम्ही. असं नसतं ना भावा. सगळं तुझ्या मर्जीने नाही ना होणार. थोडंफार तुला ॲडजस्ट करायच लागलं. मटेरियल टाकतोय तू भरून रिक्षा भरून आणि तुला 66 रुपयात आणि नाही का 194 काय 162 रुपयाचे काहीतरी ऑर्डर होतात. बघितलं ना एक अंदाजे काहीतरी. अमाऊंट किती होती ते महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं की तू आहेस का नाही त्या गाडीत. तू नसशील, तू येणार मागणं गाडीतनं काय पडलं पिडलं तुटलं काय करणार, कोण जबाबदार राहणार. त्यामुळे नको. मटेरियलचं कामच नको. माणसंच देणं बरं आहे. टेम्पो असेल तर ठीक आहे ना. टेम्पोला मागं गेट बीट असतं सगळं आतमध्ये सुरक्षित राहतं. इथं काय इथं अर्धवट गेट आहे आमची. वरनं पडलं तुटलं कुठलं कोण जबाबदार राहणार. मटेरियल नो ओनली. कट झालं कारण ऑर्डर पडलेली 185 उंडरीची. मला काहीच हरकत नव्हतं. मी गेलो असतो उंडरीला कारण मला तिकडून कात्रजला सिटाने गाड्या धरल्या असतात 185 तिकडनं 200-250. अरे बापरे कडक ऑर्डर होती कडक. उबेरची ओलाची चुकी आहे. ओलाची ऑर्डर होती. आता ओलाची काय चुकी ते सांगतो. कस्टमर माझ्यापासून 100-200 मीटरवर आहे दाखवत होते त्याला जे की मी जवळ आहे तर मला दिली पाहिजे. इथं बघा रिक्षावाला मी सांगतो तुम्हाला एखादाच आहे. मी आणि अजून एक माझ्यापुढं आत्ता शिकायला एक जण. इथं वॉशरूमला गेला तो. मग का मला नाही दिली. मी जवळ आहे ना मला द्या ना तुम्ही या हिशोबाने. पहिलं तर असंच होतं जो जवळ असेल त्याला द्यायचं. आता मी जवळ असून मला देणं म्हणजे दरवेळेस मीच का. आणि ती ब्लॉकपट्टी संपायच्या अगोदर ऑर्डर जातीच कुठं मला हे कळत नाही. आम्ही तुम्हाला 10 रुपये काय ह्या साईड देतो का. अरे यार सिलेंडरच्या टाक्यात गॅसच्या त्या वाजवतात कोणतरी काम चालू वाटतं. आणि तेवढं ते ऑर्डर पडलेली 258 कोरेगाव पार्क जाऊ 10 किलोमीटर रॅपिडोची ऑर्डर. बघा आत्ताच्या 3 ऑर्डर पडल्या का नाही. संध्याकाळचे ऑर्डर असतात. जर कोणाला धंदा करायचा असेल तर भाऊ ऑफिस टाईम आहे सकाळ आणि संध्याकाळ. कधी बी नसते धंदा ऑफिस टायमिंगमध्येच असतो. पण आपला सीन असं आहे की आता मला घरी जाऊन हा व्हिडिओ एडिट करून जेवून झोपायचं. सकाळी उद्या रविवार आहे तर उद्या सुट्टी घेणार का तर व्हिडिओ अपलोडसाठी सुट्टी घेतो. यापूर्वी नव्हतं घेत मी पण आत्ता घ्यायला लागलो कारण ब्लॉगिंग चालू केल्यापासून. कारण संडेला व्हिडिओ अपलोड करायला लागतं आणि अख्खा दिवस जातो. 6-7 व्हिडिओ असतात माझ्याकडे. 6 तर असतात. संडेला सुट्टी घेतो म्हटलं 6 व्हिडिओ अपलोड करायला मला पूर्ण दिवस जातो. मी ज्या एरियात राहतो त्या एरियात रेंज कमी एरियाला त्यामुळे दिवस जातो. एक व्हिडिओ माझा असतो 10-15 मिनिटाचा. त्याला 1 तास लागतो. 2 काय विषय लावतो भाऊ काय विषय नाही. मटेरियलवाले गाडी आली वाटतं. पुढं लाव म्हणतोय. ठीक आहे म्हटलं लावू काय विषय नाही आहे ना. त्याचं दुकान त्याची गाडी त्याचं मटेरियल. विषय असा आहे की ओला जे आहे इकडून लोक बी ना असते आडमोठ आहेत ना. इकडून माझ्या डाव्या साईडने बघा आता एक गाडी दिसते का नाही काय माहिती लाल गाडी. त्याला मी थोडासा गॅप घेऊन चाललो होतो आणि तेवढ्याशा गॅपमधनं एका मॅडम जायचं होतं. काय सांगू कशी लोक आडमोठे आणि ना म्हणतो इकडून जाऊ पण तिकडूनच गेले ते. उगा चेंबले बिमले तर परत म्हणणार अंगावर गाडी घालतं ड्रायव्हर. रिक्षावाल्याची चुकी समजणार. तर एंड ऑफ द स्टोरी हेच सांगायचं की मटेरियल नेऊ का नेत असेल तर पैसे जास्त मागा जेणेकरून जे आपल्या हक्काचे पैसे भाऊ. कारण हे जे पैसे आकारले जातात ते माणसाच्या हिशोबाने आकारले जातात. ह्यात मटेरियल अलाउड नसतं. बघायला गेलं तर लिगली नाही आहे कारण हे पोर्टरवाल्यांचं काम आहे टेम्पोवाल्यांचं काम आहे. पण तरी नेतो आपण ठीक आहे. पोट आहे सगळ्यांना त्यामुळं तेवढं ॲडजस्ट करतात सगळेजण. समोरच्या कस्टमरने मी तेवढं ॲडजस्ट केलं पाहिजे. आणि
आता बघूया आपले 200-230 रुपये म्हणजे 250 रुपये 200-250 रुपये किती वेळ लागतात किती नाही. वाजल्यात 6:53 7 वाजायला आल्यात. म्हणले एखादी ऑर्डर मोठ्याच पडायला लागल्या, सगळ्या छोट्या पडल्या. मुद्दा मला सकाळपासून मोठ्या नाही पडल्या, संध्याकाळीच का मोठ्या पडतात विचार करा बरं. आणि ते बी हात लावायच्या अगोदर. आणि चला मागाशी चुकून माकून बसली बी एक, पण ती बी कुठली मटेरियलवाली. मग असं होतं की माझं मग असं जास्त वेळ मला थांबवलं मग डोकं आलं तर मी घरी जाईन. मग हां मी लय आहे. मग जाऊ दे आजचं काय मेंटेनन्सचं CNGचं नाही. ते हे आपलं गल्ल्यात टाकायचे पैसे नाही. मग आज गल्ल्यात टाकू नाही शकत असं होईल. मग 250 रुपये ना, जाऊ दे 250 रुपयात गल्ल्यात नाही. मी ना 6:54 झाले, 7:10 पर्यंत इथंच थांबणार. 7:10 पर्यंत जर मला ऑर्डर पडले नाही तर मी थेट घरी जाणार. मी आता लेफ्ट जर मारला तर गजानन महाराज चौक येईल, म्हणजे सहकार नगरमध्ये आहे आसपास समजून घ्या. तर पुरोहित हॉस्पिटल आहे माझ्यासमोर. पुरोहित हॉस्पिटलच्या समोर थांबलोय, पर्वतीच्या आसपास. पहिले एक मोबाईलला चांगला प्रॉब्लेम यायला लागला. मोबाईल गरम नाही आहे तरी रेकॉर्डिंग क्लिक व्हायला काय प्रॉब्लेम काय माहीत नाही मला. मोबाईल खराब झाला माझं डोकं बी खराब झालं. ऑर्डर पडली मला संगमवाडीची, जी काही मला जायचं नाही साहजिक आहे. आणि संगमवाडीला जावा तिकडून येताना मला रिटर्न नाही पडणार मला माहिती. यांची शाळा मला माहिती, ओला उबेर रॅपिडोवाल्यांची सगळे एकाच माळ्याचे म्हणजे आम्ही बी लेड आहेत. आणि नशीब बी बघा भंगार नाही त्यावेळेस कस्टमर चालून येतात. मगाशी एक कस्टमर चालून आले त्यांनाच घेऊन इथं आलेलो मी. आणि मगाशी कुठं होतो काय माहिती आठवण आता. हां जी BBODची ऑर्डर होती ना ती BBODला नव्हती ॲक्च्युअली. मला बघण्यात चुकी झाली ते वाटतं. एवढं बी कशी काय चुकी होऊ शकते, लोकॅलिटीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. हां ते मग सांगत होतं ना, आठवत नव्हतं आत्ता आठवलं मला. लोकॅलिटी BBOD दाखवत होती पण वडगाव बुद्रुकची ऑर्डर होती. वडगाव बुद्रुकला सोडल्यानंतर ना तिकडनं मीटरने एक मॅडम भेटल्या. मागं चौकात सोडलं त्यांना, मागं नाही इकडं सोडलं. आणि इकडून परत ती मटेरियलची ऑर्डर पडली मग पिकअप करायला इकडं आलं, पण ती कॅन्सल मारली. त्यानंतर 3 ऑर्डर पडल्याचे मिस झाले आपल्याकडून, पण ते पिकअप करायचे नव्हते आपल्याकडून. आता एक 4थी ऑर्डर संगमवाडीची, जे की नको आहे आपल्याला. म्हणजे ऑर्डर आहे तर पण लांब जायचं नाही आहे, टाईमची पाबंदी आहे. उद्या तर काय सुट्टीचे पण रिटर्नला तिथनं भेटणार नाही हे मला माहिती आहे. आत्ता तिकडे जरी गाड्या आल्या तिथली लोकल आपल्याला हात लावून देत नाही, ओला उबेरला थांबून देत नाही. भाऊ टप आहे रिक्षा चालवून, काही इझी लागतं इथे. हो रिक्षा चालवणं इझी नाही आहे. भांडणं बिडणं होतं लय नाही का, लय मोठा विषय आहे. तर कुठलं हे स्टँडवाला थांबून देत नाही आहे. ओला उबेर म्हणलं की चलनिंग म्हणतात डायरेक्ट, शिवा बिवा देतं. त्यामुळं ओला उबेर असं साईडला एक असं मांजर छोटंसं नाही का, एका साईडला निवांत येऊन बसायला लागतंय. पडल्याचं पडलं नाही तर नशीब, नाही तर अवघड विषय आहे माहिती का. तर असो काय हरकत नाही. सांगायचं होतं की 6:57 झालेत. 7:10 तिथेच थांबणार. जर 10 मिनिटात ऑर्डर पडली नाही तर सरळ इथनं कात्रज, आणि कात्रजकडंच जाताना 10 मिनिटानंतर ना कात्रजकडंच ऑर्डर पाहिजे. जर इकडं परत पडलं तर नाही, कारण किती वेळ थांबणार ना थांबून हे संध्याकाळची खेळ करतात मला माहिती आहे. बघू मला माहीत नाही आता काय होईल काय नाही, पण ठीक आहे. एखाद दिवस मेंटेनन्स नाही काढलं तर काय हरकत नाही. CNG निघतो आपला, CNG निघतो. आणि दिहाडी निघली हे खूप महत्त्वाचं आहे, जी की 2-3 दिवस निघत नव्हती. जे की आपल्या आळशीपणामुळं. तर आळशीपणा करू नका. एंड ऑफ द स्टोरी, मॉरल ऑफ द स्टोरी आणि ब्लॉग ऑफ द स्टोरी. ब्लॉग दिस एंड टुडेज एंड संपलं इंग्लिश माझं इथंच. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिकायला काय भेटलं सांगा. एंड ऑफ द स्टोरी एवढं सांगायचं की आळशीपणा करू नका. पडेल ती ऑर्डर घ्या. संध्याकाळी लांबची ऑर्डर घेऊ नका. आणि मटेरियलची ऑर्डर असेल तर पैसे वाढवून घ्या. नाही देत असेल तर बिंदास कॅन्सल मारा. त्यांना बी कळलं पाहिजे त्यावर चीज काय आहे. तर बघूया 10 मिनिटात ऑर्डर पडते का नाही, तर काय प्रॉब्लेम नाही मला. मी जाईन डायरेक्ट घेऊन. आज 300 रुपये नाही साठवले तर काय होतं, 3 दिवस झाले नाही साठवत, आज बी नाही चालते. उद्या सुट्टी, सोमवारपासून लवकर उठा अर्धा 1 तास आणि करूया. ह्यात ओलाची चुकी आहे आणि आपली बी चुकी, की आपली चुकी काय म्हणता येणार, ती उबेर बंद ठेवलं ती चुकी. उबेर बंद ठेवावंच लागणार. उबेर कमी देते, ओला तर ब्लॉक पट्टी ठेवते ती चुकी. उबेर 13 देते ती चुकी. रॅपिडो आपलं बरोबर चाललंय, पण कधी कधी लांबून येतं ते कॅल्क्युलेट नाही करत. ते मी स्वतःहून करते कधी कधी. म्हणजे किती चुक्या आहेत ॲप्लिकेशनमध्ये ते आम्ही दुरुस्त करतो. आणि कस्टमर समोर म्हणतात मी वाढवतोच कसे पैसे.
मग त्यांना टेक्निकली समजून सांगायला लागतं की सर असं आहे तसंच, काय काय देतात काय काय देत नाही, मग त्यात बी नुकसान होतं. पण ठीक आहे, आता काय आहे, यही तो हमारा काम है. रस्त्यात खड्डे असतात, खालीवर होत राहतं. असो, बघू 10 मिनिटं ऑर्डर पडली तर पडली, नाही तर घरी जाऊ. चला राईट्स प्लीज. तर मित्रांनो, ऑर्डर काय पडली नाही, म्हटलं ठीक आहे, नाही पडत तर नाही पडत, चाललो. तुम्ही म्हणसाल आता मधनंच कशाला चालला, तू तर म्हटलं 100% देतो. 100% देतो, पण टायमिंगचा बी पाबंद आहे, कारण मला 8 वाजता जेवायचं, म्हटलं 7:16. किती वेळ थांबणार ना, अजून 4-5 ऑर्डर मारलं, मला लय वेळ लागणार आणि पडणार नाही 50-50ची मुद्दामून करणार आहे मला. मी आता तिथनं निघालो होतो, पण मला मोठेच ऑर्डर पडले 1-2. ओलाचा, रॅपिडोला तर पडलीच नाही, रॅपिडोला काय झाला काय माहिती. ओलाला 2 ऑर्डर पडल्या. ओला बघा छान, सकाळपासून मला मोठे ऑर्डर दिले नाही, आता जायच्या वेळेस 2 ऑर्डर दिल्या मोठ्या. जी आपल्याकडून मिस झालेली उंडरीची ती परत पडली 184 वाली, तीच होती का दुसरी होती काय माहिती. पण मग अशी बी असंच 184 काहीतरी 185 दाखवलं असं काहीतरी. आणि अजून एक कुठली तरी पडलेली जी की आपल्या हातात नव्हतं बसत, लांबची होती. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, कारण उगाच पैसा करून सगळं तिकडेच वेळ वाया घालवायचं नसतं, घरी बी टाईम द्यायचं असतो. कोणीतरी मला सांगितलेलं आहे की नुसतं पैसा करू नका. त्यात लोक मात्र झालेले आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की नाही का, पैसा नसतं करायचं, थोडंफार वेळ घरी बी द्यायचं असतं. हे तुमचे बी घरातले सांगत असतील, आजी आजोबा असतील ते नाही का, ते म्हणतात नुसतं पैसा नका रे करू, थोडा घरी बी टाईम द्या, बायका पोरांना टाईम द्या, असं म्हणत असतात. शरीराकडे लक्ष द्या असं म्हणतात. तर हे खरं आहे नुसतं, कारण त्यांनी जे कमवले आणि त्यांना आता दिसते त्यांचं शरीर साथ देत नाही, ते त्यावरनं सांगतात. तुम्ही तुमचा वेळ, आपण यापूर्वीचे ब्लॉग बघितले असेल तर मी टाईमवर जेवत नव्हतो म्हणून आजारी पडलो होतो, त्यामुळे मी तेव्हापासून टाईम ठरवलं. अगोदरपासून बी होता, पण माझं मध्ये असं झालं की टार्गेटले होते नाही का, त्यामुळं मी हे जेवण मागं पुढं व्हायचं, मग मी हे झालं आजारी पडलो. त्यामुळे मी तेव्हापासून टाईम टू टाईम जेवतो. कधी अर्धा 1 तास तिकडे होतो, पण मी आता संध्याकाळी 8चं जेवण ठेवले, 8लाच जेवतो. दुपारी होतं कधी इकडे तिकडे, आता ऑर्डरमुळं नाही का, आणि कधी हॉटेल भेटत नाही आपल्या हिशोबाने पाहिजे ते नाही का, कधी मग मिसळ खायला लागते, ठीक आहे. आता दुपारचं होतं, पण संध्याकाळचं तरी 1 टाईम तरी जेवण घरच्यांबरोबर जेवावं आणि वेळेत जेवावं, हे खूप महत्त्वाचं आहे. हे सिरियसली सांगतोय, घरच्यांना टाईम द्या आणि वेळेवर जेवण करा. 200 रुपये कमी कमवले तरी चालेल भाऊ, पण ही वेळ पुन्हा येणार नाही. बाकी शुभरात्री, ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याने परत बघा. शुभरात्री, चला बाय.